तर नमस्कार मित्रांनो, मी डीजे सॅमी. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये. तर सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण चाललो होतो शोला, ते पण केसनला. तर आज आपल्याला इलेक्शनचा शो होता. मग काय निघालो आपण एकदम सुम मध्ये. तर सर्व पब्लिकला विनंती आहे की ब्लॉग मध्ये काय चूक बोलली नाही, चूक झाली असेल तर माफ करा. जाता जाता भांडगाव मध्ये लागली आपल्याला सोनाची कंपनी. या कंपनी पाशी आल्यावर ह्या वासाने ज्याला भूक नाही त्याला देखील भूक लागेल एवढा क्वालिटी वास येतो. असं कोणाकोणाला वाटतं त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा. सगळ्यात पहिल्यांदा आज आपल्याला जायचं होतं लोणी काळभोर. मग कसलाही लोड न घेता आपण निघालो एकदम निवांत मध्ये. गोडाऊनला लगेच गाडी वगैरे पार्क करून गेलो साऊंडच्या गाडीपाशी व्हिडिओ काढायला. त्याच्यात आज इलेक्शनचा शो असल्यामुळे मटेरियलची क्वांटिटी जरा जास्तच होती, म्हणून इकडे मटेरियल लोड करायचं काम चालू होतं. आणि दुसरीकडे आपला प्रफुल्ल भाऊचा धिंगाणा देखील लगेच चालू झाला. आम्ही जे काही बोललो जर तुम्हाला समजलं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. बसलो मग साऊंडच्या गाडीमध्ये आणि निघालो मग केसनला. मग काय झाला ना परत गाडीमध्ये धिंगाणा घालायला चालू. आमचे शिवम शेट्टे यांचं लग्न झालं. महत्वाचं म्हणजे साऊंडवरचे सगळे कार्यकर्ते एवढे भारी आहेत ना की सांगायच नको. त्याच्यामुळे साऊंडच्या गाडीमध्ये जायला मला सगळ्यात जास्त मजा आहे. आम्ही देखील निघालो निम्म्यात गेल्यानंतर लागली मग आम्हा सगळ्यांना भूक. लगेच गाडी साईडला घेऊन मग थांबलो आम्ही नाश्ता करायला. तिकडे ऑर्डर येईपर्यंत इकडे चालला होता आमचा. ऑर्डर आल्यानंतर जाऊन बसलो लगेच टेबलला. त्यात आज बऱ्याच दिवसांनी भेळ खायची इच्छा झाली होती आणि दिला मग लगेच भेळीवरती दणका. खाऊन झाल्यानंतर परत निघालो मग गाडीकडे. आणि गाडीत जाऊन बसल्यानंतर कधी झोप लागली हे समजलंच नाही. त्या झोपेच्या नादी कधी लोकेशनला पोहोचलो हे देखील माहित नाही. आपण उठेपर्यंत इकडं मटेरियल जोडायला चालू देखील केले होते.
अशा प्रकारे इकडे बेस लावून रेडी झालते आणि घेतले लगेच टॉप जोडायला. काही लोकांना वाटतं साऊंड लाईन म्हणजे एकदम सोपी गोष्ट आहे. असं काहीच नाही, जो करतो त्याला विचारा एकदा. तर तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुमचा सपोर्ट असंच राहू द्या, म्हणजे आपल्याला देखील ब्लॉग बनवायला अजून जास्त मजा येईल. इकडे टॉप देखील लावायचं काम एकदम जोरदारपणे चालू होतं. अशा प्रकारे सगळं सेटअप लावून रेडी झालं आणि इकडे एम्प्लिफायर वगैरे जोडायचं काम देखील चालू होतं. ते झाल्यानंतर लगेच घेतले वायरिंग करायला. इकडे प्रफुल्ल भाऊचं वायरिंगचं काम चालूच होतं की तेवढ्यात आलं मध्येच एक ट्विस्ट. आणि ट्विस्ट असा होता की तिथे आले होते पोलीस, कारण की इलेक्शनचा शो असल्यामुळे परमिशनचा थोडा इश्यू होता. एवढं सगळं लावलेलं सेटअप मग त्यांनी सांगितलं उतरवायला. ते ऐकून आमच्या सगळ्यांच्या मूडची लागली एकदम वाट. मग नंतर परत त्यांना कन्व्हिन्स करून 4 बेस 4 टॉप लावायची परमिशन घेतली. त्याच्यात लेट झाल्यामुळे मग काय साऊंड चेक नाही का काय नाही, डायरेक्ट केला रोड शो चालू. चला टाकायचं नाही आपल्या राष्ट्रवादीसाठी, हातवर करून नाचायचं. अशा प्रकारे आपला सगळा शो उरकला. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.